असा शिस्तबद्ध संघ आणि शिस्तीने एकदम वागणाऱ्या अशा ह्या 3 दिवस झालेल्या सामन्यात सर्व संघांनी खूप छान असं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांना खूप छान छान अशा टुर्नामेंट खेळायला भेटत आहेत आणि आजही जे संघ आहेत तेही पूर्ण शिस्तबद्ध आहेत आणि खेळाचं पूर्ण पालन करतात. उत्कृष्ट अशी खेळाडू वृत्ती दाखवतात आणि खेळाच्या दृष्टीने एकदम डेडिकेटेड आहेत. सगळे असे प्रोफेशनल प्लेयर आहेत. आजच्या सर्व टीम प्रोफेशनल आहेत. अंबरनाथमध्ये जेव्हा ही टुर्नामेंट होतात तेव्हा या आठही संघ आठही संघ हे अगदी अगदीने भाग घेतात आणि एकदम शिस्तीचं पालन करून प्रत्येक टुर्नामेंट सक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. जवळजवळ 3 दिवसात अत्यंत उत्कृष्टरित्या चाललेले हे सामने आणि आजचा हा सामना दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी भरलेले दोन्हीही संघ आणि मागच्यात जी फायनल झाली त्या फायनल मधला हा विजेता संघ जो क्षेत्ररक्षण करत आहे तो विजेता संघ आणि जो फलंदाजी करत आहे तो एक नावाजलेला पहिला चेंडू घेऊन अनिकेत काहीसा निर्धाव असा चेंडू काहीसा समजलेला नाही फलंदाजाला. फलंदाज सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. अंबरनाथ मध्ये बरेच बरेच फायनल्स त्या खेळाडूंनी एकट्याच्या जीवावर काढलेले आहेत. अनिकेत मते आपला दुसरा चेंडू घेऊन नाना यांना उत्कृष्ट अशी फेकी केलेली आहे परंतु धाव घेण्यात काही रोखू शकले नाहीत आणि एक धावाच्या बेसवर धावसंख्या झाली आहे 2 चेंडू मध्ये 1 धाव. आदित्य रावत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे अंडर 19 क्रिकेटचे कप्तान आणि आज आपल्याला अंबरनाथ नगरीत पहिल्याच बॉलवर खूप छान अशी गोलंदाजी करताना अनिकेत आणि आदित्य रावत डगआउट मध्ये परत डगआउट मध्ये बसलेले आहेत आणि रावत यांची जागा भरून काढण्यासाठी स्नेहल सावंत जात आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झाले ते आदित्य रावत. हॅलो आणि हा धावबाद होण्याची शक्यता आणि सुवर्ण संधी दडवलेली आहे. आलेला सर्व
खेळाडू आणि रसिक प्रेक्षक यांचं सायलेक्स मित्रमंडळातर्फे सायलेक चषक 2024च्या स्पर्धेसाठी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सामना तिसऱ्या दिवसाचा आजचा हा पहिला सामना नाना 11 विरुद्ध जतीन या दोन संघादरम्यान आजचा हा पहिला सामना. आणि उंच हवेत भिरकवलेला चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठीचा अतिशय उत्कृष्ट असा फटका. अतिशय नामवंत असा बल्लेबाज सूर्यकांत. गोलंदाज आहेत तेजस, नवतरुण सळसळत्या रक्ताचा हा गोलंदाज. सुंदर असा चेंडू परंतु सरळ रेषेत टोलवलेला आणि तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि धावबाद करण्याच्या प्रयत्नामध्ये एक अवांतर धाव, ओव्हरथ्रोची धाव, धावा 2 आणि धावसंख्या झाली आहे 18. एक गडी बाद. सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक चषक 2024 आजच्या पर्वाचा हा पहिला सामना. सुंदर असा चेंडू आणि एक गचाळ असं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक विराग बोरकर, फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे कर्णधार, आज जतीन 11 संघातून खेळत आहेत विराग बोरकर. आणि आज अतिशय महत्वाचा बळी नाना त्याच्या गचाळ अशा क्षेत्ररक्षणामुळे गमावलेला आहे. बाबू तेजस एक्सप्रेसच्या धावगतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तितकाच उत्कृष्ट टोललेला चेंडू. हा 4 धावांच्या करता अतिशय उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. प्रिन्स, दोन्ही संघांना विनंती की खेळाच्या तेजस. दृष्टीने तयार राहायचंय. आणि उत्कृष्ट असा चेंडू, केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 24. एक गडी बाद. पहिल्या षटकात मुंबईचे कर्णधार राहुल हे पहिल्या षटकात बाद होऊन आणि ही अवांतर धाव वाईडच्या रूपानं. धावसंख्या झाली आहे 25. एक गडी बाद. आणि मिळालेल्या जीवदानाचा आता इथे पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न असेल सूर्यकांत यांचा. आणि तसा पुरेसा उपयोग करून घेताना अतिशय सुरेख चेंडू तेजस याच्या गोलंदाजीतून. तेजस नावाप्रमाणे तेजस अशी गोलंदाजी करताना
धावसंख्या झाली आहे 26 झाली ना. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, जोरदार अपील आणि पंचांनी हे अपील स्वीकारलेलं आहे आणि फलंदाज बाद. नाना 11 विरुद्ध जतीन 11. आजच्या दिवसाचे प्रमुख हे सामने अतिशय तुल्यबळ असे संघ बलाढ्य असे संघ आज एकमेकांशी इथे भिडतील आणि पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी आज ते सर्व खेळाडू अतिशय नामदार असे खेळाडू महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध कोपऱ्यामध्ये आपल्या खेळाने नावलौकिक कमावलेल्या अशा खेळाडूंची आजच्या दिवसाची स्पर्धा इथे आपल्याला तुंबळ अशी लढाई पाहायला मिळणार आहे. या सर्व खेळाडूंची या सामन्यांच्या मधून आणि पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, तितकाच सुरेश फटका. सूर्यकांत यांच्या फलंदाजीतून केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 27. सामन्याचं तिसरं षटक. गोलंदाज अनिकेत आणि सुंदर असा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव बहाल केलेली आहे नाना 11 संघाला. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या 28. अत्याधुनिक खेळाचे हे दिवस गोलंदाजाची अक्षरशः दानादान उडवली जाते फलंदाजाकडून, परंतु अनिकेत आज त्याला अपवादात्मक अशी खेळी करताना नानाच्या विरुद्ध आपण पाहू शकता. इथे अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजराना, अचूक टप्पा आणि योग्य वेग याचा ताळमेळ साधत योग्य अशी गोलंदाजी करताना अनिकेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अडखळताना आज नाना इथे पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली आहे 29 सॉरी 30. गोलंदाजीची धुलाई करण्याच्या या काळामध्ये देखील अनिकेत अतिशय सुरेख गोलंदाजी जतीन 11 साठी करताना इथे हुसेन आणि 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 अगदी अगदी हलक्यात घेण्याचा प्रयत्न अनिकेतांना इथे नडलेला आहे. अतिशय हलगर्जीपणा इथे दाखवलेला आहे आणि हलगर्जीपणा त्यांना पुढच्या चेंडूवरती हलगी वाजवून षटकाराच्या आवाजाने त्यांची हलगी वाजवला जाणार आहे आणि अनिकेत कधीही कुठली गोष्ट यापुढे हलक्यात घ्यायची नाही. खेळत असताना आपण कितीही मोठे चपळ आणि चलाख खेळाडू असलो तरीही अतिशय निपुणपणाने आपल्याला खेळ करावा लागतो आणि हा हलगर्जीपणा नक्कीच आता आपल्याला नडेल. आणि हुसेन तुम्हाला पुढच्या चेंडूवर कदाचित आणि हुसेन सागरला पाठवतो का काय, नाही, केवळ एक धाव मिळेल आणि धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 31. 2 गडी बाद.
चला बॉल बॉईजना विनंती की कृपा करून आपल्या आपल्या ज्या पोझिशन दिलेल्या आहेत तिथे जाऊन बसायचं आहे. बॉल बॉईज. आणि सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 आज या तिसऱ्या दिवसाच्या सामन्यासाठी आलेल्या सर्व खेळाडू आणि आमचे मान्यवर तसेच सर्वात महत्त्वाचे आमचे आजचे रसिक प्रेक्षक या सर्वांचं मी या आजच्या सामन्यासाठी सर्वांचं हार्दिक हार्दिक असं इथं स्वागत करतो. आणि आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात सामन्याचं तिसरं षटक इथे संपन्न होताना अनिकेत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या हलगर्जीपणामुळे हुसेन यांना जीवनदान दिलंय त्यांनी. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं इथं जतीन 11 संघाने. आणि हे षटक इथे संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे 32 आणि अनिकेत यांचं अतिशय उत्कृष्ट षटक. तेज तर्रार आणि अचूक टप्प्याचा गोलंदाज. 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकून फलंदाजाला नाचवणारा हा खेळाडू, परंतु सूर्यकांत तितकाच तरबेज. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवण्याचा प्रयत्न, असफल असा प्रयत्न सूर्यकांत यांचा विराग यांच्या गोलंदाजीवरती. डॉट. आणि विराग हे देखील सूर्यकांत यांच्या इतकेच तुल्यबळ असे खेळाडू. आणि हा खणखणीत हवेत टोललेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांच्या. आणि यशस्वी असं पुनरागमन. अतिशय सुरेख असा चेंडू.
आणि वाईड साठीचा रिव्ह्यू घेतलेला आहे सूर्यकांत यांनी. आणि आमचे तिसरे पंच शिर्के साहेब इथे वाईडचा रिव्ह्यू बघतील. हॅलो. नाही इथं नाही भेटत. आणि हा रिव्ह्यू फेटाळून लावलेला आहे तिसऱ्या पंचांनी. योग्य चेंडू योग्य टप्पा. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 46. आणि तब्बल विराग यांच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठलेल्या आहेत. सूर्यकांत यांनी 2 षटकार त्यांच्या या षटकामध्ये पटकावलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 46. आणि पुढील गोलंदाज आहेत पांडू कोली. आणि सुंदर असा चेंडू पांडू यांचा. बघूयात आता सूर्यकांत यांच्या विरुद्ध कशा प्रकारची गोलंदाजी करतात पांडू. अतिशय सुरेख असा चेंडू पांडू यांच्याकडून. पांडू कोहली सामना करतील सूर्यकांत. आणि खणखणीत असा टोललेला उंच हवेत भिरकवलेला चेंडू, परंतु केवळ दोन धावा मिळतील. 2 धावसंख्या झाली आहे 49. आणि पांडू आणि खणखणीत असा चौकाराने पांडू कोहली यांची झोळी भरली आहे. षटकार पांडू कोहली यांच्यावरती आक्रमक असा हल्ला सूर्यकांत यांचा. पांडू कोहली की झोली भर दी सूर्यकांत ने सिक्सर से. आणि इथे धावसंख्या झालेली आहे 50 पार 55. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 55. सामन्याचं शेवटचं षटक. मित्रा थोडा आवाज नाही. आणि धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 55. बॉल किती झालेत? 3. आणि नाना विलियन संघाची इथे धावसंख्या आता 2 गडी बाद 55. अजूनही षटकाचे 3 चेंडू शिल्लक. आणि 60 ते 65 धावसंख्येपर्यंत आपली धावसंख्या नेण्याचा मनसुबा असेल. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भरकवलेला हा चेंडू सीमारेषे पार. पांडू कोहली यांची झोळी भरलेली आहे षटकाराच्या रूपाने. सलग दुसरा षटकार पांडू कोहली यांच्या गोलंदाजीवरती सूर्यकांत यांच्या मार्फत.
सुरक्या यांनी सुरसुऱ्या उडवलेल्या आहेत पांडू यांच्या गोलंदाजीवरती. षटकारांची ते आतिषबाजी होताना आणि यापुढील सामना प्रिन्स विरुद्ध सायलेक्स या संघादरम्यान होईल. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये भिरकवलेला चेंडू, परंतु केवळ एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या झालेली आहे 62, बरोबर ना, 62. आणि हा षटकाचा शेवटचा चेंडू सूर्यकांत, आणि नक्कीच पांडू यांच्यावरती आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न असेल सूर्यकांत यांचा. आणि पुन्हा एकदा खणखणीत टोललेला चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. आपले काही क्षणचित्र इथे कॅमेऱ्यामध्ये कैद करताना प्रत्येक स्पर्धेची आठवण म्हणून काही संघ असे छायाचित्रण करत असताना आपण नेहमी पाहत असतो. आणि जतीन 11चे सलामीचे फलंदाज पुष्कर आणि पांडियन, आणि सलामी करतील पुष्कर आणि नॉन स्ट्राईकला असतील पांडियन.
क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. फलंदाज पुष्कर आणि पांड्यन आपल्या संघासाठी हे अवघड धावांचं आव्हान इथे पार करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पंच रेडी झालेले आहेत. गोलंदाज रवी यादव. बघूयात आजच्या सत्रातला हा पहिला सामना इथे सुरुवात होत आहे. रवी अतिशय तेज तर्रार असे गोलंदाज या अवघड अशा लक्ष्यासाठी जखडून ठेवणार आहेत. आणि सामन्याला इथे सुरुवात आणि पहिला चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पार. 4 धावांच्या करता अतिशय सुरेख असा फटका. अतिशय सुरेख अशी सुंदर अशी सुरुवात जतीन 11 संघाची. रवी यांना अस्ताकडे पाठवण्याचा प्रयत्न पुष्कर यांचा आणि पुष्कर आक्रमक असा हल्ला कर धावांचा पाठलाग करताना. पाण्याची बाटली कुठे ठेवली? आणि पंचांशी कुठल्याही प्रकारची हुसत घालायची नाही आहे. आपलं मत मांडत असताना आक्रमकता अशी दाखवायची नाही आहे. नक्कीच आपण आपला वेळ घ्यायचा आहे, परंतु सामने इतरही सामने बाकी आहेत आणि वेळेचं भान ठेवायचं आहे. आणि रवी सामना करतील पुन्हा एकदा पुष्कर आणि पंचांकडून आणि इथे आखूड टप्प्याच्या चेंडूची त्या नो बॉलची दाद मागताना फलंदाज आणि रिव्ह्यू घेतलेला आहे पुन्हा एकदा. आणि पंच इथं बघताना पंच सर आणि इथे रिव्ह्यू बघताना पंच पाहूयात काय निर्णय देत आहेत. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. पंच फलंदाजाने घेतलेला हा रिव्ह्यू इथे सक्सेसफुल झालेला आहे आणि वाईटच्या रूपात अवांतर धाव मिळालेली आहे जतीन 11 संघाला. आणि धावसंख्येत इथे 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झालेली आहे 5 आणि अजूनही 64 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि सैरभैर अशा गोलंदाजीचा नजराणा इथे रवी पहिल्याच चौकाने त्यांचं वेळ पळवलेलं आहे असं दिसतंय. इथे सैरभैर अशी गोलंदाजी करताना रवी आणि पश्चिमेला रवी अस्ताकडे जाताना आपण पाहत आहात आणि मैदानामध्ये धावांच्या रूपात रवीचा अस्त होताना आपण इथे पाहत आहोत. आणि पुन्हा एकदा
पंचांकडे इथे दाद मागताना फलंदाज आणि पंचांनी कोणत्याही प्रकारची दाद दिलेली नाही आहे. पंच अतिशय चाणाक्ष, गरुडाची अशी नजर. आणि जो काही रिव्ह्यू घ्यायचा असेल तो 15 सेकंदाच्या मध्येच घ्यायचा आहे. जर का रिव्ह्यू असेल आणि यशस्वी असं पुनरागमन. आखूड टप्प्याचा चेंडू खेळवण्याच्या प्रयत्नामध्ये रवी फलंदाजांना कदाचित पुष्कर यांचे कच्चे दुवे त्यांना ठाऊक असतील आणि तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असणार आहे रवी यांचा पुष्कर यांना. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला हा चेंडू. केवळ 2च धावा मिळतील. अतिशय सुरेख असा फटका, परंतु केवळ 2 धावा इथे जतीन इलेव्हनच्या खात्यामध्ये भर. आणि धावसंख्या झाली आहे 8. बिनबाद 8. प्रतिषटक 11 धावांची आवश्यकता असणार आहे जतीन इलेव्हन संघाला जिंकण्याकरता. तब्बल 69 धावांची आवश्यकता एकूण 5 षटकांमध्ये असणार आहे. आणि धावसंख्या आतापर्यंत झाली आहे आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू आणि हा सीमारेषे पार 6 धावांचा करता शानदार जानदार भारदार असा फटका जतीन इलेव्हनच्या फलंदाज पुष्कर याच्या गोल फलंदाजीतून. आणि बहारदार असा फटका 6 धावांच्या करता सीमेरेषे पार रवी यांचा हस्त करताना पुष्कर इथे पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोलवलेला हा चेंडू गगनभेदी षटकार. अतिशय सुरेख असा फटका. अडचणी आहेत त्याच्यामुळे हा निर्णय घेताना येते आहे. पंचांनीच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे आणि इतर खेळाडूंनी त्यांना सहकार्य करायचं आहे. आणि
धावसंख्या आतापर्यंत 14. अजून हा निर्णय येण्याचा बाकी आहे. जर का पंचांनी हा चेंडू षटकार दिला तर एकूण 20 धावा होतील. बिनगडी बाद. आणि कर्णधार सूर्यकांत उर्फ नाना पंचांकडे दाद मागताना आणि पंच आता जो काय निर्णय देतील तो सर्व खेळाडूंना मान्य असेल. फलंदाज क्षेत्ररक्षक करणारा संघ या दोन्ही संघांना हा निर्णय मान्य असेल. आणि रवी यांच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमक असा हल्ला चढवून त्यांच्या गोलंदाजीची धुलाई केलेली आहे. आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे केवळ 2च धावा मिळतील आणि या 2 धावांसह धावसंख्या खणखणीत चौका. खणखणीत चौका. दोन 2024 पंच 2 धावा ना 2 धावा दिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हा झेलबाद. आणि हुसेन अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करून पॅव्हलियन मध्ये परतताना अतिशय मोक्याच्या क्षणी पुष्कर पुष्कर आणि पुष्कर पॅव्हलियन मध्ये परतताना हुसेन यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल सीमारेषेवरती घेतलेला आक्रमक असा फलंदाज आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या धावा करून पुष्कर पुन्हा 16. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16.
आणि पुढील गोलंदाज आहे स्नेहल सावंत. आणि आता 24 चेंडूमध्ये तब्बल 53 धावांची आवश्यकता असणार आहे जतीन इलेव्हन संघाला जिंकण्याकरता. अतिशय सुरेख अशी सुरुवात जतीन इलेव्हन संघाची नाना इलेव्हन संघाविरुद्ध. आणि सुंदर असा चेंडू लांब भिरकवण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि बाईटच्या रूपामध्ये ही एक धाव जतीन इलेव्हन संघाला. आणि धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या झाली आहे 17. एक गडी बाद. नानू पुढील फलंदाज नानू. गोलंदाज स्नेहल सामना करतील नानू यांचा. आणि सैरभैर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या झाली आहे 18. 18 ना 18. आणि आता जिंकण्याकरता आणि सुरेख पुन्हा एकदा अवांतर धाव आणि बोनस देत आहेत जतीन इलेव्हन संघाला स्नेहल. धावसंख्या एक ने वाढ. धावसंख्या झाली 19. आता जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता जतीन इलेव्हन संघालाच. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि 6 धावांसाठी जमिनीला समांतर असा हा फटका. जमिनीपासून समांतर अंतरावरती हा मारलेला सीमारेषे पारचा फटका 6 धावांच्या करता. नानू यांच्या फलंदाजीतून अतिशय उत्कृष्ट असा फटका. स्नेहल यांच्यावरती आक्रमक असा हल्ला चढवला. त्यांनी त्यांचा इरादा आधीच स्पष्ट केला होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये आखोट टप्प्याचा चेंडू जर का मला मिळाला तर तुम्ही सीमारेषे पार ढारणार या इराद्यानेच नानू मैदानामध्ये उतरलेले. आणि धावांचं वजन 6 धावांनी कमी. आणि हा त्रिफळा चेत. अतिशय सुरेख गोलंदाजी. अतिशय सुरेख गोलंदाजी. दोन्ही संघाची समान अशी सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये आणि आणि हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी उतरलेला. पंच पंच एक मिनिट. इम्पॅक्ट
इम्पॅक्ट प्लेअरच्या संदर्भातील परिस्थिती इथं उद्भवलेली आहे. आणि इम्पॅक्ट प्लेअरला घेऊन ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि पंचांनी इथे मध्यस्थी करायची आहे. पंच ते मध्यस्थी करतील अशी आयोजकांनी विनंती केलेली आहे. आणि इम्पॅक्ट प्लेअरला घेऊन ही परिस्थिती इथे उद्भवलेली. नियमांचं पुस्तक आता इथे उघडले जाणार आहे. आणि हॅलो आणि कोणत्याही प्रकारे नियमांची पायमल्ली इथे होणार नाही याची दक्षता पंच पुरेपूर घेतील. आणि इम्पॅक्ट खेळाडूला घेऊन उद्भवलेली परिस्थिती इथे निवळलेली आहे. आता पंचांनी निर्णय दिलेला आहे. आणि इथे काही नियमांना घेऊन परिस्थिती उद्भवलेली आहे. आयोजक निर्णय पंच इम्पॅक्ट म्हणून कोणाच्या जागी आला आहे? जतीन कर्णधार कळवायचं आपण कोणाच्या जागी? विराट यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाज संदीप. आता त्यांच्या खेळाचा इम्पॅक्ट इथे दाखवण्यासाठी मैदानामध्ये त्यांना घेऊन इथे परिस्थिती उद्भवली होती. आता त्यांना विशेष असा इम्पॅक्ट विशेष अशी खेळी इथे त्यांना इथे दाखवावी लागणार आहे. संदीप यांना गोलंदाज स्नेहल षटकाचा शेवटचा चेंडू ना त्यांचा. 3 बॉल झाले. कदाचित चौथा चेंडू घेऊन येत आहेत. संदीप यांना आता विशेष असा इम्पॅक्ट दाखवतात का? आणि हा खणखणीत असा टोललेला चेंडू 6 धावांच्या करता खणखणीत असा षटकार आणि त्यांनी त्यांचा इम्पॅक्ट इथे दाखवून दिलेला आहे. दुसरा हा षटकार त्यांच्या या षटकातला.
आणि पुन्हा एकदा सुंदर टोलवलेला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बघूयात 2 धावा मिळतील का आणि असफल. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा चेंडू, आक्रमक असा हल्ला आणि सुंदर असं क्रिकेट पाहायला इथं मिळत आहे. नाही नाही मी आपलं आणि धावसंख्या झाली आहे 32 आणि हा धावबाद होण्याची शक्यता आणि ही चोरटी धाव घेण्यामध्ये सफल आणि धावसंख्या झाली आहे 33. बरोबर ना. आणि आता जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या झालेली आहे 33 आणि अतिशय सुंदर इथं खेळ होताना आपण पाहतात. आपलं इथं सुंदर असं मनोरंजन होत आहे आणि हे सर्व मनोरंजन सायलेक्स मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आज सायलेक्स चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्व खेळाडू रसिक प्रेक्षकांचं इथं मनोरंजन होत आहे. या सर्व आयोजकांचं रसिक प्रेक्षकांच्या वतीनं खूप खूप आभार. अतिशय सुंदर भव्य दिव्य अशी दिवस रात्र स्वरूपातील ही स्पर्धा इथे आपण पाहू शकतात. संबंध महाराष्ट्रभर देशभर नावाजलेले नामवंत असे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहात आणि अतिशय सुंदर अशी शैली आणि अतिशय सुरेख असा चेंडू पांडियन पांडियन रन दिलाय का रन पंच रन दिलाय. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. अतिशय लाजवाब अशी शैली गोलंदाजीची आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोललेला चेंडू एका धावे करता. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ आणि धावसंख्या झाली आहे 35. आता जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आणि सुंदर असा चेंडू श्रीनिवास अतिशय धारदार गोलंदाजी करताना अतिशय विशिष्ट अशी शैली गोलंदाजीची. गोलंदाजी करताना सुरुवातीला एक वेगळी लय पकडतात आणि अतिशय सुंदर अशी शैली श्रीनिवास आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सर्व चेंडू बुंद्यात टाकले जात आहे. संदीप पहिल्या चेंडूवरती जो इम्पॅक्ट दाखवला त्यांनी असा खास असा इम्पॅक्ट यात पुढील चेंडूंवरती त्यांना दाखवता आला नाही आहे. अजूनही 34 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्याकरता. धावसंख्या अजूनही 35 जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा चकलेले आहेत. आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु सलग 3ऱ्या चेंडूवरती असफल आणि सलग 3रा चेंडू हा निर्धाव चेंडू श्रीनिवास यांचा आणि जखडून ठेवलेला आहे संदीप यांनी. श्रीनिवास यांनी संदीप यांना काहीशी विशेष कामगिरी करू दिली नाही आपल्या गोलंदाजीवरती आणि खणखणीत उंच गगनभेदी शानदार बहारदार जानदार खमखमीत असा फटका 6 धावांच्या करताचा
केवळ 8 धावा श्रीनिवास यांच्या या षटकामध्ये आणि आता जिंकण्याकरता 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. जतीन 11 संघाला अक्षरशः जखडून ठेवलं होतं श्रीनिवास यांनी. संदीप यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावरती दाखल झालेले, योग्य वेळी योग्य इम्पॅक्ट दाखवला आणि त्याचीच परिणती आता त्यांना विजयात करायची आहे. नाना 11 संघाने दिलेलं मजबूत अवघड असं आव्हान, 69 धावांचं आव्हान आता या येत्या 12 चेंडूमध्ये पार करावं लागणार आहे जतीन 11 संघाला. तब्बल 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता. अतिशय खणखणीत उंच गगनभेदी टोलवलेला हा षटकार आपण वारंवार युट्यूबवरती बघू शकतात. आणि गोलंदाज आणि हा अवांतर धावाचा बोनस जतीन 11 संघाला रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. आदित्य आणि सुंदर, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. अतिशय मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला हा खेळाडू आदित्य इथं मोक्याच्या क्षणी योग्य गोलंदाजी, योग्य दिशा, योग्य टप्पा आणि पांड्यान यांना जखडून ठेवलेला आहे. आणि पुन्हा एकदा गगनभेदी गगनचुंबी असा फटका, बघूयात कुठे जातो आणि सीमारेषे पार 6 धावांच्या करता अतिशय आक्रमक असा फटका. पडदा सोडायचा आहे, लहान मुलं पडदा सोड बाळा. बावीस धावांची आवश्यकता जतीन 11 संघाला जिंकण्याकरता. अतिशय महत्वाचे हे 3 चेंडू. आदित्य आणि सामना करतील पांड्यन. अतिशय ऐतिहासिक अशी नावं ही आदित्य आणि पांड्यन. आणि महत्वाचे पुढील 3 चेंडू दोनही संघासाठी 9 चेंडू. आणि पुन्हा एकदा हलक्यात टोलवलेला चेंडू, बघूयात किती धाव मिळवतील. आणि उत्कृष्ट अशी धाव, बघूयात झेलबाद, धावबाद होण्याची शक्यता आणि हा धावबाद. आणि मोक्याच्या क्षणी संदीप यांनी कचखाव वृत्ती दाखवली आणि ऐन वेळी आपला गडी इथे गमावलेला आहे संदीप यांनी. संदीप इम्पॅक्ट मध्ये 22 धावांची आवश्यकता जतीन 11 संघाला जिंकण्याकरता. सॉरी 21. 1 मिनिट. बॉल रन किती झाले?
आणि पुन्हा एकदा अवांतर धाव बोनसच्या रूपामध्ये आणि धाव संख्या झाली आहे 49 आणि आता जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खणखणीत टोलवलेला चेंडू, परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी आणि जतीन 11च्या 50 धावा धावफलकावरती. प्रिन्स 11 आणि सायलिक्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आणि गगनभेदी असा फटका आणि हे गचाळ असं क्षेत्ररक्षण. अतिशय हलका झेल, अतिशय हलका असा झेल इथे सोडलेला आहे सीमारेषेजवळ. एकावन्न धावसंख्या झाली आहे 51. 18 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. श्रीनिवास पुन्हा एकदा सुंदर चेंडू, धावसंख्येत पुन्हा एक ने वाढ. धावसंख्या झाली आहे 52 आणि आता 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज श्रीनिवास अतिशय जिकरीचं आता काम करावं लागणार आहे पांड्यन यांना. 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावांची आवश्यकता. सामना करतील श्रीनिवास यांचा आणि पुन्हा एकदा अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात बोनस धाव. धावसंख्येत पुन्हा एक ने वाढ. धावसंख्या झाली आहे 53. आणि पुन्हा एकदा वाईड आणि बोनस देत आहे श्रीनिवास जतीन 11 संघाला. आता 5 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावा. आणि पुन्हा एकदा सैरभैर अशी गोलंदाजी. आपला ताबा गमावून बसलेला आहे. आता मानसिक आधाराची गरज असणार आहे श्रीनिवास यांना. सैरभैर झालेले आहेत. कदाचित पांड्यन यांचा धसका घेतला असेल. मागील षटकामध्ये लांब असा षटकार त्यांना ठोकला होता. पंच काय म्हणतात? पंच किती रन झालेत? रन किती झालेत? 55 का? आणि पुन्हा एकदा सैरभैर अशी गोलंदाजी, पूर्णपणे सैरभैर गोलंदाजी. सैरभैर अशी गोलंदाजी श्रीनिवास यांची. सलग 4 चेंडू वाईट टाकलेले आहेत. आतापर्यंतची अतिशय गचाळ अशी गोलंदाजी आणि आता जिंकण्याकरता 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. सॉरी 13 56 झाले. 56 आणि आता 5 चेंडूंमध्ये केवळ 13 धावांची आवश्यकता. आणि उंच हवेत टोलवण्याचा प्रयत्न, परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे
57. आता जिंकण्याकरता 4 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. सलग 2 षटकार, सलग 3 चौकार, अशा प्रकारचा खेळ इथे करावा लागणार आहे. पांडियन यांना पूर्ण जबाबदारी विजयाची आता त्यांच्या खांद्यावरती आहे. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. आणि खणखणीत टोलवलेला, कानाखाली आवाज काढलेला हा फटका 6 धावांच्या करता. अतिशय सुरेख असा मोक्याच्या क्षणी टोलवलेला चेंडू आणि आपली मानसिकता ढासळली होती, आत्मविश्वास गमावला होता श्रीनिवास यांनी आणि त्याचा पुरेपूर वापर करत खणखणीत डाव्या कानाखाली आवाज. तीन चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता, केवळ 6 धावांची आवश्यकता. तब्बल 4 वाईड चेंडू श्रीनिवास यांच्या गोलंदाजीतून इथे बोनसच्या रूपामध्ये मिळाले होते. जतीन 11 संघाला बोनस 4 धावांचा बहाल केला आणि श्रीनिवास यांची व्यवस्था, सीमारेषेपार निवासाची व्यवस्था पांडेन यांनी करून दिलेली आहे. आणि आता 3 चेंडूमध्ये केवळ 6 धावांची आवश्यकता. अतिशय खणखणीत गगनचुंबी असा षटकार आणि पुन्हा एकदा उंच असा भिरकवलेला चेंडू, 7 मजली फटका, 6 धावांच्या करता. अतिशय सुरेख